विषय मराठी, क्षेत्र मौखिक भाषा विकास, कौशल्य क्षमता, विषय घटना, चित्र, पात्र याबाबत चर्चा करणे, नाट्यवाचन, संबोध नाट्यकरण, अध्ययन निष्पत्ती, ऐकलेल्या वाचलेल्या साहित्यातील विषय घटना, चित्र, पात्र व शीर्षक याबाबत चर्चा करतात. विभिन्न साहित्य प्रकारात लिहिलेल्या लेखन साहित्याचे आरोह अवरोहसह व योग्य गतीने वाचन करतात. पाठ्यविषय, पाठ, कविता, विनोद, गाणे इत्यादी लक्षपूर्वक ऐकून त्याचा आनंद घेतात. जाणून घेऊया, शिक्षकांनी खाली दिलेली नाटिका विद्यार्थ्यांना वाचनासाठी द्यावी. त्यांचे गट करून नाटिकेतील पात्रे वाटून द्यावी. तयारीसाठी 10 मिनिटं वेळ द्यावा. नाटकाचे सादरीकरण करून घ्यावे. अतुल: ए सुवास, चलणारे खेळायला. सुवास: थांबणारे जरा, ह्या पेपरमध्ये किती छान माहिती छापून आली आहे. ह्या माहितीचं कात्रण कापून घेतो, मग जाऊया ना खेळायला. अतुल: तू एवढ्या कात्रणांचं करतोस तरी काय. सुवास: अरे, वर्तमानपत्रात छान छान कविता, चित्रकथा, गोष्टी, कोडी, पशुपक्ष्यांची माहिती येते. ती मी कापून वहीत चिटकवतो. मॅडमनं सांगितलेला प्रकल्प पूर्ण होतो. अतुल: अरे वा, छानच. सुहास: अरे एवढंच नाही, काही वेळा रद्दीमध्ये कवितांची, गोष्टींची चांगली पुस्तकं येतात. हे मी बाजूला काढून ठेवतो. अतुल: त्या पुस्तकांचं तू काय करतोस. सुहास: त्यांचं मी एक वाचनालय तयार केलं आहे. चल माझ्या घरी, मी तुला दाखवतो. ते दोघंही सुहासच्या घरी येतात. त्याचवेळी मीनाही तेथे येते. सुहास: ए मीना. मीना: सुहास, ही पुस्तकं तुझ्या वाचनालयासाठी आहे. ही सगळी पुस्तकं माझ्या वडिलांनी आणली होती. आम्ही ती पुस्तकं वाचली. ती रद्दीत देण्याऐवजी तुझ्या वाचनालयासाठी मी घेऊन आले. अतुल: हे छान झालं. मी सुद्धा तुला चांगली पुस्तकं देईन. सुहास: मीना, अतुल, मी तुमचा आभारी आहे. हे वाचनालय केवळ माझं नाही, तर सगळ्यांसाठी आहे. थेंबे थेंबे तळे साचे. तसं एक एक पुस्तक गोळा करून हे वाचनालय तयार झालं. म्हणून मी ह्या वाचनालयाचं नाव ठेवलं आपलं वाचनालय. अतुल: छान आहे नाव. सुहास: चला तर आता आपण सगळे रविवारी भेटूया, वाचूया, खेळूया, अभ्यासही करूया. सारेजण हसतात. शिक्षकांनी वर्गातील सर्व मुलांना नाट्यकरणात सहभागी होण्याची संधी द्यावी. नाट्यकरणात विद्यार्थी कशा प्रकारे नाटिकेचे सादरीकरण करतात हे जाणून घ्यावे. कल्पक होऊया. शिक्षकांनी बालनाटके वाचनास उपलब्ध करून द्यावेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करावेत. प्रत्येक गटाने विषय ठरवून घ्यावा. मुलांनी गटात नाटिका लिहून काढावी. मुलांनी नाटकाची तयारी करावी. वर्गात नाटकाचे सादरीकरण करून घ्यावे. पूरक साहित्यसह बालनाटकांची पुस्तके, किशोर मासिके, गोष्टींची पुस्तके, पुरवणी वाचनाची पुस्तके, ई बालनाटकांची पुस्तके इत्यादी. विषय हिंदी, क्षेत्र भाषा विकास, कौशल भाषणावर लेखन, अध्ययन निष्पत्ति. अपनी कल्पना से कहानी कविता को आगे बढ़ाते हुए लिखते हैं. अध्यापक बच्चों को चित्र देखकर आधी कहानी सुनाए और आगे की कहानी बच्चों को कहने के लिए कहे. चित्रवाचन करके अपने शब्दों में कहानी लिखो और उचित शीर्षक बताओ. 1. आसमान में उड़ते ढेर सारे कबूतर, नीचे खड़ा बहेलिया. 2. बहेलिए द्वारा जाल बिछाना, दाना बिखेरना. 3. कबूतरों का दाना चुगना. 4. कबूतरों का जाल में फंसना. 5. बुजुर्ग कबूतर द्वारा समझाना. 6. कबूतरों का जाल समेत उड़ना. 7. हक्का बक्का दौड़ता हुआ बहेलिया. 8. दूर पहाड़ों की खाई में कबूतरों का जाल समेत उतरना. 9. स्वयं सोचो. 10. कबूतरों का मुक्त होकर उड़ना. पुराने समय की बात है. एक जंगल में बहुत बड़ा बरगद का पेड़ था. उस पेड़ पर बहुत सारे कबूतर रहते थे. वो जंगल में घूम घूम कर भोजन की तलाश करते और अपना पेट भरते थे. उन सभी कबूतरों में एक बूढ़ा कबूतर भी था. बूढ़ा कबूतर बहुत ही समझदार था, इसीलिए सभी कबूतर उसकी बात माना करते थे. एक दिन उस जंगल में कहीं से घूमता हुआ एक बहेलिया आया. उसकी नज़र उन कबूतरों पर पड़ी. कबूतरों को देखकर उसकी आंखों में चमक आ गई और उसने अपने मन में कुछ सोचा और वहाँ से चला गया. लेकिन बूढ़े कबूतर ने उस बहेलिए को देख लिया था. दूसरे दिन भरी दोपहर में सभी कबूतर पेड़ पर आराम कर रहे थे. उस दिन वो बहेलिया फिर से आया और उसने देखा कि गर्मी की वजह से सभी कबूतर पेड़ पर आराम कर रहे. उसने बरगद के नीचे जाल बिछाकर उस पर कुछ दाने बिखेर दिए और दूसरे पेड़ के पीछे छुप गया. कबूतरों में से एक कबूतर की नज़र उन दानों पर पड़ी. दानों को देखते ही उसने सभी कबूतरों से कहा कि देखो भाइयों, आज तो किस्मत ही खुल गई. हमें आज भोजन की तलाश में कहीं जाना नहीं पड़ा, उल्टा भोजन ही हमारे पास आ गया. चलो चलकर मज़े से भोजन करते हैं. गर्मी से बेहाल और भूख से परेशान कबूतर जैसे ही नीचे उतरने लगे, बूढ़े कबूतर ने उन्हें रोका, लेकिन किसी ने भी उसकी बात नहीं मानी और नीचे जाकर दाना चुगने लगे. बूढ़े कबूतर की नज़र अचानक पेड़ के पीछे छिपे बहेलिया पर गई.
और उसे माजरा समझने देर नहीं लगी, लेकिन तब तक बहुत देर हो चुकी थी। दाना चुगकर कबूतर उड़ने की कोशिश करने लगे, लेकिन सभी जाल में फंस चुके थे। कबूतर उड़ने की जितनी कोशिश करते उतने ही जाल में उलझ जाते। कबूतरों को जाल में फंसा देखकर बहेलिया पेड़ के पीछे से निकल आया और उनको पकड़ने के लिए उनकी ओर बढ़ा। ये देखकर सभी कबूतर डर गए और बूढ़े कबूतर से मदद की गुहार करने लगे। तब बूढ़ा कबूतर कुछ सोचने लगा और बोला कि जब मैं कहूँ तब सभी एक साथ उड़ने की कोशिश करेंगे और उड़कर सभी मेरे पीछे चलेंगे। कबूतर कहने लगे कि हम जाल में फंसे कैसे उड़ पाएंगे। इस पर बूढ़े कबूतर ने कहा कि सभी एक साथ कोशिश करेंगे तो उड़ पाएंगे। सभी ने उसकी बात मानी और उसके कहने पर सभी एक साथ उड़ने की कोशिश करने लगे। उनके इस प्रयास से वो जाल से उड़ गए और बूढ़े कबूतर के पीछे पीछे उड़ने लगे। कबूतर को जाल सहित उड़ता देखा बहेलिया हैरान रह गया, क्योंकि उसने पहली बार कबूतरों को जाल लेकर उड़ते देखा था। वो कबूतरों के पीछे पीछे भागा, लेकिन कबूतर नदी और पर्वतों को पार करते हुए निकल गए। इससे बहेलिया उनका पीछा नहीं कर पाया। इधर बूढ़ा कबूतर जाल में फंसे कबूतरों को एक पहाड़ी पर ले आया, जहाँ उसका एक चूहा मित्र रहता था। बूढ़े कबूतर को आता देख उसकी खुशी का ठिकाना नहीं रहा, लेकिन जब बूढ़े कबूतर ने सारा किस्सा सुनाया तो उसे दुख भी हुआ। उसने कहा कि मित्र, चिंता मत करो, मैं अभी अपने दांतों से जाल को काट देता हूँ। उसने अपने दांतों से जाल को काटकर सभी कबूतरों को आज़ाद कर दिया। कबूतरों की खुशी का ठिकाना नहीं रहा। सभी ने चूहे को धन्यवाद दिया और बूढ़े कबूतर से क्षमा मांगी। कहानी से सीख। इस कहानी से ये सीख मिलती है कि एकता में ही ताकत होती है और हमें हमेशा बड़ों की बात माननी चाहिए। आओ अभ्यास करें। चित्र का वर्णन करो। आओ सक्षम बने। प्यासा कौवा, पानी न मिलना और घड़े में थोड़ा सा पानी मिलना, इन मुद्दों के आधार पर कहानी पूरी करो। आओ सृजन करें। विभिन्न प्रकार के चित्र दिखाकर शीर्षक और सीख के साथ कहानी लिखो। सब्जेक्ट इंग्लिश लर्निंग एक्टिविटी। सिनोनिम्स समानार्थी शब्द। 1 बिजी अलर्ट, 2 एबिलिटी पावर, 3 बोल्ड डैशिंग, 4 चांस लक, 5 एंटायर होल, 6 कॉमन जनरल, 7 कॉस्ट वैल्यू, 8 डियर लवेबल, 9 डिफिकल्ट हार्ड, 10 इमोशन फीलिंग, 11 एनर्जी पावर, 12 फेथ ट्रस्ट, 13 फॉल्ट डिफेक्ट, 14 गेम स्पोर्ट, 15 हर्ट इंज्योर, 16 हेल्प सपोर्ट, 17 joy pleasure, 18 mute silent, 19 spring jump, 20 sharp keen, 21 travel trip, 22 pretty beautiful, 23 place spot, 24 peaceful quiet, 25 road way, 26 strong powerful, 27 wealthy rich, 28 zero nothing. चूज द करेक्ट सिनोनिम्स. योग्य समानार्थी शब्द निवडून लिहा. 1 एंटायर्ड, राउंड, होल, हाफ, स्क्वेअर. आन्सर होल. 2 कॉमन, स्ट्रेंज, फेमिलियर, जनरल, स्पेसिफिक. आन्सर जनरल. 3 स्प्रिंग, जॉय, पीटी, रियल, जंप. आन्सर जंप. 4 शार्प, शैड, हार्म, स्विफ्ट, कीन. आंसर कीन. 5 ट्रैवल, ट्रिप, मूविंग, वॉकिंग, रनिंग. आंसर ट्रिप. विषय गणित. क्षेत्राचे नाव अपूर्णांक, घटकाचे नाव दशांश अपूर्णांक, उपघटक, दशांश अपूर्णांकांची स्थानिक किंमत. थोडे आठवूया. आपण यापूर्वी दशांश अपूर्णांक अभ्यासले आहेत. चला तर त्याविषयी थोडेसे समजून घेऊया. खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहिले आहेत ते वाचूया. 1 8/100 0.008. 2 6.9/10 6.9. 3 4.35/100 4.35. संबोध कोपरा. पूर्णांक संख्यातील अंकांची स्थानिक किंमत आपण ठरवतो. त्याच पद्धतीने दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत ठरवता येते. उदाहरण 1 375.28 या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत खाली दाखवली आहे. बघा, अंक, स्थान, स्थानिक किंमत. अंक 3
शतक स्थान स्थानिक किंमत 3 गुणिले 100 बरोबर 300. 7 अंक दशक स्थान 7 गुणिले 10 बरोबर 70 स्थानिक किंमत. 5 एकक स्थान 5 गुणिले 1 बरोबर 5 ही स्थानिक किंमत. 2 दशांश स्थान 2 गुणिले 1/10 बरोबर 0.2 ही स्थानिक किंमत. 8 शतांश 8 गुणिले 1/100 बरोबर 0.08 ही स्थानिक किंमत. बघा, अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. पहिलं जे उदाहरण आहे 52.17 अंकस्थान स्थानिक किंमत. बघा, या ठिकाणी शतक नाही आहे. 5 दशक 5 गुणिले 10 बरोबर 50 स्थानिक किंमत. 2 एकक 2 गुणिले 1 बरोबर 2 स्थानिक किंमत. 1 दशांश 1 गुणिले 1/10 बरोबर 0.1 ही स्थानिक किंमत. आणि 7 शतांश 7 गुणिले 1/100 बरोबर 0.07 ही स्थानिक किंमत. 2 4.8 या ठिकाणी 4 एकक म्हणून 4 किंमत आणि 8 दशांश म्हणून 8 गुणिले 1/10 बरोबर 0.8 ही किंमत. तिसरा 137.65 यामध्ये 1 शतक 1 गुणिले 100 बरोबर 100 स्थानिक किंमत. 3 गुणिले 10 बरोबर 30 स्थानिक किंमत. 7 गुणिले 1 बरोबर 7 ही स्थानिक किंमत. 6 दशांश म्हणून 1 गुणिले 6/10 बरोबर 0.6. त्यानंतर 5 शतांश 1 गुणिले 5/100 बरोबर 0.05 ही त्याची स्थानिक किंमत आली. खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिही. बघा, 13.8 बरोबर 1 दशक 1 गुणिले 10 बरोबर 10. 3 एकक 3 गुणिले 1 बरोबर 3 स्थानिक किंमत. 8 दशांश म्हणून 8 गुणिले 1/10 बरोबर 0.8. त्यानंतर 84.09 8 दशक 8 गुणिले 10 बरोबर 80. 4 एकक 4 गुणिले 1 बरोबर 4 स्थानिक किंमत. 0.0 गुणिले 1/10 बरोबर 0 किंमत. 9 शतांश 9 गुणिले 1/100 बरोबर 0.09. पुढे आहे 27.54. 2 दशक 2 गुणिले 10 बरोबर 20. 7 एकक 7 गुणिले 1 बरोबर 7. 5 दशांश 5 गुणिले 1/10 बरोबर 0.05 आणि 4 शतांश 4 गुणिले 1/100 बरोबर 0.04. बघा, 0.95 0 गुणिले 1 बरोबर एकक 0. 9 दशांश 9 गुणिले 1/10 बरोबर 0.09. 5 शतांश 5 गुणिले 1/100 बरोबर 0.005. पुढचं उदाहरण आहे 763.42. 7 शतक 7 गुणिले 100 बरोबर 700. 6 दशक 6 गुणिले 10 बरोबर 60. 3 एकक 3 गुणिले 1 बरोबर 3. 4 दशांश 4 गुणिले 1/10 बरोबर 0.04. 2 शतांश 2 गुणिले 1/100 बरोबर 0.002. खाली दिलेल्या स्थानिक किमतीवरून अपूर्णांक लिहा. 1 5 गुणिले 10 अधिक 8 गुणिले 1 अधिक 4.1/10 अधिक 7.1/100 बरोबर 58.47 बरोबर 58.47/100. 2 9 गुणिले 100 अधिक 6 गुणिले 10 अधिक 8 गुणिले 1 अधिक 4.1/10 अधिक 7.1/100 बरोबर 968.47 बरोबर 968.47/100. 2 गुणिले 10 5 गुणिले 1 9.1/10 अधिक 7.1/100 बरोबर 25.97 25.97/100. विषय विज्ञान सराव करूया. मित्रांनो, स्वच्छतेच्या सवयीबाबतच्या निष्काळजीपणा सामाजिक आरोग्याला घातक असतो. खालील सवयींपैकी योग्य अयोग्य सवयी कोणत्या ते ओळखा. विधानापुढील चौकटीत योग्य अयोग्य शब्द लिहा. 1 जुने झालेले टायर जाळणे अयोग्य. 2 रस्त्यावर कुठेही थुंकणे अयोग्य. 3 सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे योग्य. 4 पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे योग्य. 5 संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यांचे पालन करणे योग्य. 6 काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे योग्य. 7 घरातला कचरा रस्त्यावर टाकणे अयोग्य. खालील विधाने वाचा, त्यात बदल सुचवून विधाने पुन्हा लिहा. सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी केवळ सामाजिक पातळीवर प्रयत्न करावेत. सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करावेत. आपण कोठे जात आहोत व परत केव्हा येणार हे घरी न सांगता बाहेर पडावे. आपण कोठे जात आहोत व कधी परत येणार हे घरी सांगून बाहेर पडावे. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी एकटे राहावे. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी मनाचा खंबीरपणा व काही छंद जोपासावे. 4 योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. मित्रत्वाची देशातील लोक मद्यपानामुळे. 1 अतिमद्यपानामुळे यकृत्वाचे आतड्यांचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. विषय सामाजिक शास्त्र. संदर्भ इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास 1 क्षेत्र मानवी भूगोल.
प्रकरण वाहतूक. घटक वाहतुकीच्या साधनांमुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय. अध्ययन निष्पत्ती. भूप्रदेश, हवामान, संसाधने, अन्न, पाणी, निवारा, उदरनिर्वाह व सांस्कृतिक जीवन. उदाहरणार्थ अतिदूर दुर्गम प्रदेशातील थंड प्रदेश, उष्ण वाळवंटातील लोकांचे जीवन यामधील दुवे विशद करतात. स्वच्छता, आरोग्य, कचरा, आपत्ती, आणीबाणीची परिस्थिती यांचे व्यवस्थापन आणि संसाधनांचे जतन व रक्षण, भूमी, इंधन, जंगले इत्यादी यांचे मार्ग सुचवतात आणि मागास व वंचितांविषयी संवेदनशीलता दाखवतात. वाहतूक व संदेशवहनांच्या अतिवापरामुळे सजीव व पर्यावरणातील परिणाम सांगतात. थोडे आठवूया. तुम्हास माहीत असलेले वाहतुकीचे फायदे लिहा. कामे जलद होतात, वेळ व श्रमाची बचत होते, व्यापारवाढीला चालना मिळते. वाहतुकीमुळे विविध प्रदेश जोडले जाऊन वस्तूंची वाहतूक सहज व सुलभ झाली आहे. पर्यटन, आरोग्य व शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत. 2. कोणकोणत्या वाहतुकीच्या साधनांसाठी इंधनाचा वापर करावा लागत नाही. बैलगाडी, टांगा, सायकल ह्या वाहतुकीच्या साधनांसाठी इंधनाचा वापर करावा लागत नाही. 3. वाहतुकीच्या साधनांसाठी कोणकोणत्या इंधनाचा वापर केला जातो. वाहतुकीच्या साधनांमध्ये पेट्रोल, डिझेल, LPG गॅस या इंधनांचा वापर केला जातो. पुढील चित्र पहा व त्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे द्या. बघा प्रश्न बघूया आपण आता. 1. चित्रातील मुले कोठे थांबले आहेत. चित्रातील मुले झेब्रा क्रॉसिंगवर थांबले आहेत. 2. ती तेथे कशासाठी थांबली असावीत. रस्ता ओलांडण्यासाठी ती तेथे थांबली असावीत. चित्रातील मुले काय करत आहेत. चित्रातील मुलांनी कानावर हात ठेवले आहेत व डोळेही चोळत आहेत. 4. त्यांना कशामुळे त्रास होत असावा. मुलांना गाड्यांचा वाजणारा कर्कश हॉर्नचा व गाडीतून निघणाऱ्या धुराचा त्रास होत असेल. वाहनामुळे होणारे हवेचे व आवाजाचे प्रदूषण टाळण्यासाठी पुढील उपाय करता येतील. 1. स्वयंचलित वाहनाचा वापर करणे. 2. कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करणे. 3. वेळच्या वेळी वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती करणे. 4. शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. 5. आवश्यक तेथे खाजगी वाहनांचाच वापर करणे. 6. वृक्ष लागवड करणे, विशेषतः कडुलिंब, वड, पिंपळ, करंज इत्यादी. बघा. रस्त्याच्या कडेच्या व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींमधील फरक पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगा. मुद्दे. रस्त्याच्या कडेच्या वनस्पती आणि रस्त्यापासून दूर असलेल्या वनस्पती. पानाचा तजेलदारपणा. तजेलदारपणा नाही, तजेलदारपणा आहे. पानाचा रंग पिवळसर, पुढे आहे हिरवागार. वनस्पतीचे स्वरूप झुडपे आणि वृक्ष. सायकल वापराचे फायदे लिहा. 1. शारीरिक व्यायाम. 2. वाहनांची गर्दी होत नाही. 3. थोड्या प्रमाणात सामान वाहून नेता येते. 4. पैशांची बचत होते. 5. प्रदूषण होत नाही. 6. छोट्या जागेत ठेवता येते. 7. स्वावलंबन. 8. वेळेची बचत होते. सायकल वापराचे वरील फायदे होतात. अ. पायी जाणे. आ. सायकलीवरून जाणे. ई. खाजगी वाहनाने जाणे. ई. सार्वजनिक वाहनाने जाणे. खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल. 1. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी पायी जाणे. 2. 1 किलोमीटर अंतरावरील शाळेत जाण्यासाठी सायकलीवरून जाणे. 3. परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहनाने जाणे. व्हिडिओ आवडल्यास व उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.